मंडळी, 70ची सेल्फीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नुकतीच बरं का 4 दिवसापूर्वी मी एक बातमी वाचली. ती बातमी म्हणजे काय माहिती का, आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ना त्या KYC म्हणजे ह्याच्यात त्यांची जी आयडेंटिटी त्यांची एस्टॅब्लिश करायची होते, त्याच्यात खूप जणींची गडबड झाली आणि त्यांची जी काय दर महिन्याला 1500 रुपये जे फुकटचा मलिदा मिळत होतं ना, तो बंद झाला. आता हे झाल्यानंतर बरं का, आपले विरोधी पक्षनेते ते एकदम रागावलं आहे आपल्या सरकारवर. म्हटलं हे काय की या लाडक्या बहिणी एकदम आणि बिचाऱ्या गरिबांनी एकदम तुम्ही त्यांच्या हे बंद केलं, तर म्हणजे हे काय चुकीचं आहे वगैरे वगैरे. मग त्याच्यानंतर त्याला उत्तर देताना आपल्या देवाभाऊंनी एक खणखणीत एक रिजॉइंडर तयार केला आणि त्यांनी त्याच्यात सांगितलं की आपल्या या ज्या बहिणी आहेत त्या सगळ्यांना त्यांची KYC करण्यासाठी आम्ही त्यांना सगळ्यांना संधी दिली होती, पण त्यातील काय सापडलं, आम्ही जेव्हा संशोधन केलं तेव्हा सापडलं, तेव्हा काय लक्षात आलं की पहिली गोष्ट म्हणजे त्यातील इतक्या लाख लोकांचं 2.5 लाखापेक्षा जास्त इन्कम आहे. त्यानंतर काही लोकांची बरं का, त्यांना यादी RTOकडून मिळाली. या बायका ज्या आहेत ना, जे दर महिन्याला तुमच्याकडं लाडकी बहीण म्हणून पैसे उचलत आहेत, तर त्यांच्या नावाने कार आहे. त्यानंतर आणखी एक त्यांनी यादी दाखवली बरं का, त्याच्यात काही सरकारी अधिकारी म्हणजे सरकारी नोकर आहेत. सरकारी नोकर म्हणजे कुठले माहिती आहे का, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा BMC किंवा अशा कॉर्पोरेशन किंवा सरकारी फंडेड असे ज्या काही संस्था असतात त्याच्यात काम करणारे असे नोकर आहेत. काही जणांचं 65 म्हणजे 65च्या वरती वय झालेलं आहे आणि काही जणी बरं का ते पुरुष आहेत. ते पुरुष आहेत आणि तरी स्त्रियांच्या नावाने ते लाडकी बहीण म्हणून ते पैसे लाटत होते. असो, आणि अशा यामुळे सरकारला 26,000 कोटी रुपयाचा नुकसान झालेलं आहे. म्हणजे अपात्र लोकांना 26,000 कोटी रुपये गेले. आता ते वसूल करायला पाहिजेत, नाही का. आता मी खरं म्हणजे देवाबहिणीवर आधी खुश झालो होतो किंवा त्यांनी गरीब मंडळींना काही दिलं आणि फायदा उचलला, परंतु हे लक्षात येतं आहे की गरीब नाही, ही लबाड मंडळी आहेत, नाही का. आणि लबाड मंडळींना कुठलाही फायदा मिळू नये अशा मताचा मी आहे. त्यासाठी हे सगळे वसूल केले पाहिजेत. आता हे पुढं स्टोरी सांगण्यापूर्वी ही लाडकी बहीण कुठनं सुरू झाली याची मी तुम्हाला 1 मिनिटात थोडीशी बॅकग्राऊंड सांगतो. मुळात काय माहिती का, दिल्लीचं जे केजरीवाल होते ना चीफ मिनिस्टर, तेव्हा त्यांनी काय केलं, आपल्याकडे त्यांच्या ह्याच्यात म्हणजे हे जे आहेत गरीब लोकांना मदत व्हावी म्हणून त्याच्यासाठी त्यांनी काय केलं असेल, तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं वीज मीटर जो होता, ज्यांचा 200 किंवा 300 काहीतरी त्यांनी पॉईंट ठेवले होते, त्याच्यापेक्षा कमी असेल त्यांना वीज फ्री. पाण्याचा सुद्धा मीटर होता, ज्यांच्या इतक्यापेक्षा कमी आहे त्यांना पाणी फ्री. त्याचं म्हणजे तसं त्यांनी शिक्षण आणि दवाखाने तर फ्री सुरू केलेच होते. आणि सगळ्या बायकांना बरं का, त्यांनी आपलं बायकांचा प्रवास जास्त सुकर व्हावा म्हणून आणि त्यांचे पैशांची बचत व्हावी म्हणून त्यांना त्यांची जी दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन DTCची जी बस आहे त्यातनं प्रवास फ्री ठेवला, म्हणजे बायकांनी प्रवास फुकट करायचा. आता बरं का, ही जी योजना होती त्यावेळेस सगळे भाजप आणि बाकीच्यांनी सगळे त्याची टीका केली, हे फ्री बीज आहेत, हे म्हणजे रेवडी वाटप आहे वगैरे वगैरे. परंतु बघून लक्षात आलं की ही काम करणारी आहे, कारण की सरकार त्यांचं पुन्हा सत्तेवर येऊ लागलं. तेव्हा हीच आयडिया भाजपने वापरली मध्य प्रदेशमध्ये. त्यावेळेस मध्य प्रदेशमध्ये काय व्यापमचा घोटाळा अगदी प्रसिद्ध झाला होता, त्यामुळे सरकारची तत्पप झाली होती. परंतु त्यांनी लाडकी बहीण योजना काढली, त्यांना 1500 रुपये वाटप सुरू केलं आणि सत्तेवर आली. हीच आयडिया आपल्याकडे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतली. म्हणजे काय झालं, लोकसभेत जेव्हा आपल्याकडे जसं अपेक्षेपेक्षा खूपच कमी यश मिळालं, तेव्हा महाराष्ट्र सरकार गंभीर झालं की अशाने आपलं ते हे विधानसभेत आपण हरू. पण त्यांनी आपला एकनाथ शिंदे त्यावेळेस मुख्यमंत्री होते, अर्थात त्याच्या मागचा ब्रेन जो आहे तो आपल्या देवाभाऊंचाच असतो. त्यांनी अशी लगेच आयडिया काढली की महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना, सगळ्या लाडक्या बहिणींना ज्या गरीब आहेत बिचाऱ्या, ज्यांचं इन्कम 2.5 लाखापेक्षा कमी, त्या सगळ्यांना आपण दर महिन्याला 1,500 रुपये द्यायची आणि मागून आपण वाढवूसुद्धा असे गप्पा करायच्या. आणि त्यांना तिची त्यांनी एफिशियंटली 1-2 महिन्यात ती सुरू पण करून टाकली. आणि त्याला तसं काय विरोधकांनी विरोध केला, परंतु लक्षात आलं की ही चुकीची असं म्हटलं तर सगळ्या लाडक्या बहिणी नको, हे सरकार जर नाही निवडून आलं तर आपलं ते 15 रुपयाचा दर महिन्याचं मर्यादा निघून जाईल. त्यामुळे अर्थात देवाभाऊंचं सरकार आलं, ती चांगली गोष्ट आहे. परंतु आता जरा लक्षात आलेलं आहे की तुम्ही का कोणाला एक त्यांची पडताळणी न करता दणादण त्यांना देऊन टाकलं, आणि हे जर दिलं तर दिलं, आता ते बसून कसं करणार. म्हणजे मुळात गोष्ट अशी आहे की
नालायक माणसाला किंवा लबाड माणसांना आपण फुकटचे पैसे देऊ नयेत. आणि जर चुकून दिले गेले तर ते वसूल केले पाहिजेत. तर आता वसूल कसे करणार? तर त्याच्यात माझ्या काही सूचना आहेत बरं का. म्हणजे सरकारला सूचना माझं करणं हे माझं काम आहे. सरकार ते ऐकेल किंवा कोणी कशात वाचनात मांडेल तो त्यांचा गोष्ट वेगळी. आता बरं का, या ज्या ज्यांना रिजेक्ट केलं ना त्या अगदी योग्यच आहेत यात शंकाच नाही. त्यामुळे त्यांच्याकडनं वसूल केली पाहिजे यातही शंका नाही. तर ते कसे करायचे? आता बरं का, आमच्या देवाभाऊंनी RTOकडनं माहिती घेतली. RTOनी बरं का ज्या बायकांच्या नावाने कार्स आहेत ना त्याची यादी पाठवली. मग त्यांनी हे केलं, अरे या बायका ज्या आहेत ते आपल्याकडे मी गरीब आहे, माझं इन्कम कमी आहे म्हणून दर महिन्याला 1500 रुपये लाटतायत लाडकी बहीण म्हणून, आणि इकडं तर गाडीमधनं फिरतायत स्वतःची गाडी घेऊन. त्यामुळे लगेच अशा बायकांच्या त्यांनी कट करून टाकलं. दुसरं, ज्यांचं इन्कम 2.5 लाखापेक्षा जास्त आहे हे लक्षात आलं, त्यांना कट करून टाकलं. तिसरं म्हणजे काय, सरकारी जे नोकर होते त्यांनी हे बंद केली. पण आता नुसतं बंद करून चालणार नाही. आता मला त्याच्यावर काही सूचना द्यायच्या त्या अशा बरं का. पहिली गोष्ट म्हणजे आता तो बुलडोझर बाबा आहे ना UPचा, त्यांनी काही बुलडोझर आपलं प्रसिद्ध आहे ते कशासाठी कसे वापरायचे तर ते आपल्याकडे थोडंसं महाराष्ट्रातही सुरू झालेलं आहे. म्हणजे काय, काही जे लबाड भोंदू बाबा वगैरे होते त्यांचे इलिगल अशी जी काही त्यांची कन्स्ट्रक्शन्स होती ती चक्क धाडकन पाडलेली आहेत, आहे की नाही. तर हे जे तंत्रज्ञान तेच आपल्याला इथेही आता वापरायला पाहिजे. म्हणजे कसं, ज्या बायकांनी गाडी घेतलेली आहे आणि ज्यांच्या ज्या लाडक्या बहिणी म्हणून ज्यांच्या नावाने आपण त्या पैसे वाटतात त्यांची गाडी कॉन्फिस्केट म्हणजे जप्त करायची. बस, पैसे सगळे भरा, जेवढे तुम्ही फुकट लाटले ते सव्याज भरा, नाही तर तुमची गाडी गेली की ते सगळ्या ठिकाणावर येतील. दुसरी गोष्ट, आता आणखीन एक सोपी गोष्ट आहे, म्हणजे ते जे 2.5 लाखापेक्षा जास्त ज्यांचं इन्कम आहे आणि ज्यांनी सरकारकडनं लुटलेले आहेत त्यांना लगेच नोटीस द्यावी की ताबडतोब तुम्ही सव्याज पैसे परत करा. नसता आता एक कायदेशीर इलाज करायचं म्हटलं तर त्याला वाटतो, पण लगेच त्यांना काय करायचं की तुम्हाला कुठल्याही सरकारी योजनेतून तुम्ही डिस्क्वालिफाईड व्हाल. म्हणजे अगदी कुठल्या, आता शेवटी काय शासकीय योजना खूप ठिकाणी असतात की 50 ठिकाणी तुम्हाला शासनाचं NOC लागतं. तर त्यांना त्याच्यातनं जर तुम्हाला कुठे गृहनिर्माण खात्यात तुम्हाला घर पाहिजे असेल किंवा इव्हन रेशन कार्ड किंवा कशातही तुम्हाला जर तुम्ही डिस्क्वालिफाईड असाल तर लोकांना ते परवडत नाही. त्यामुळे ते पट्टशे मुकाट्याने पैसे देतील अशी माझी अपेक्षा आहे. तिसरं बरं का, सरकारी लोकांकडनं हे तर सगळ्यात सोपं समजतो. मी स्वतः बरेच वर्ष सरकारी ऑफिसर राहिल्यामुळे हे मला माहिती आहे. आता सरकारी नोकरांचं असं आहे की जर त्यांनी गव्हर्नमेंटमध्ये जर काही भ्रष्टाचार किंवा वाईट काम केलं किंवा काही समथिंग केलं तर आणि सापडलं तर त्यांची नोकरी जाते. इतकंच नाही आहे मित्रहो, त्याच्यात असं आहे की सरकारी नोकरांनी इतरत्र जरी काही गुन्हा केला तरीसुद्धा त्याची नोकरी जाऊ शकते. म्हणजे कशी बरं का, गुन्हा म्हणजे कसं, म्हणजे आता उदाहरणार्थ समजा WTO गेला म्हणजे विदाऊट तिकीट किंवा कुठे ओव्हर स्पीड केलं म्हणून त्याला चलन झालं तर तो काय तो गुन्हा असतो. पण त्याच्यात किती तर ते दंड असतो की 2000 रुपये, इतके 1000 रुपये, 500 रुपये किंवा जे असेल ते दंडाचं नाही. पण ज्या गुन्ह्यामध्ये त्याला जेल होऊ शकतं असा असला की तो सरकारी नोकरीतनं सुद्धा तो बाद होतो. म्हणजे तो एखाद्याला जर कुठलीही बाहेरच्या अन्य गुन्ह्यासाठी जर जेल यात्रा झाली तर तो सरकारी नोकर म्हणून तो डिस्क्वालिफाईड होतो. म्हणजे आता कसं बरं का, म्हणजे समजा एखाद्यावर जर चार्ज झाला की त्यांनी बलात्काराचा प्रयत्न केला किंवा गुंडागर्दी केली, मारहाण केली कोणाला वगैरे, आणि त्याच्यासाठी जर त्याला त्याच्यावर चार्ज झाला आणि जर त्याला पोलीस कस्टडीत 48 तासापेक्षा जर जास्त त्याला राहिलं की तो ॲटोमॅटिकली सरकारी नोकर जो आहे तो सस्पेंड होतो. 48 तासापेक्षा जास्त पोलीस कस्टडी की तुम्ही सस्पेंड. आणि पुढे जर तो चार्ज काही प्रूव्ह नाही झाला किंवा त्याच्यातनं जर केस उभी नाही राहिली किंवा जर लक्षात आलं की आपला निर्दोष आहे तर अर्थात त्याची नोकरी त्याला परत बहाल केली जाते, रिइन्स्टेट केलं जातं, तो नोकरी लागतो. परंतु जर तो गुन्हा सिद्ध झाला आणि त्याला जर ह्याची म्हणजे जेल यात्रा झाली तर त्याची नोकरी कायमची जाते.
म्हणजे सरकारी नोकऱ्यात बरं का असं कोणी कोणाला म्हणू शकत नाही. काय रे वगैरे महिन्याभर तू दिसत नव्हता, तर सध्या कोणी म्हणतात की अरे मी तब्येत नव्हती बरी नाही म्हणून मी आपलं रजा घेतली होती. कोणी म्हणतो मी LT शिकून जरा इकडे फिरून आलो वगैरे वगैरे. पण असं नाही कोणी म्हणू शकत की नाही रे एका गुन्ह्यात मी महिन्याभर जेलमध्ये गेलो होतो, असं नाही म्हणू शकत. असं म्हटलं ना की तो सरकारी नोकर नसतो, तो बाहेर गेलेला असतो कायमचा, असं आहे. असो, तर त्याच्यामुळे हा जो नियम आहे हाच नियम लक्षात ठेवून हे जे सगळे ज्यांनी सरकारी नोकरी करत असूनसुद्धा, त्याच्यात काही शिक्षकसुद्धा आहेत बरं का, असे असूनसुद्धा त्यांनी हे जी लाडकी बहिणीमध्ये पैसे लागलेले आहेत त्यांना इमिजिएटली सांगायचं की तुमची ताबडतोब लाडकी बहीण म्हणून तरी तुम्ही काम करा, रेग्युलरली तुम्हाला सरकारी नोकरी तुमची जाईल पण 1,500 रुपये मिळतील. किंवा जर तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तर ताबडतोब त्या लाडकी बहीणमधनं बाहेर व्हा, पैसे सगळे परत करून टाका, नसता तुमच्यावर आम्ही खटला भरू आणि काय काय होऊ शकेल वगैरे वगैरे. असं जर केलं तर त्या ठिकाणावर येतील. आता तुम्ही म्हणाल की सरकारी खटला चालणार किती त्याला चालणार, तसं काही नाही. शेवटी जर ठरवलं सरकारने की ठीक आहे की जसं आता बुलडोजर बाबा वापरतात किंवा बुलडोजर वापरून धाडकन घरं पाडतात जे इलिगल असतात, मग त्याला म्हणू की फाईट कर, किती करायचं आहे ते, आणि तो फाईट करू शकत नाही कारण तो इलिगल असतो. तर तसं सरकारी नोकर तुम्ही तुमचा जर गुन्हा क्लिअर कट झाला असेल तर त्यांना सांगायचं ही लास्ट अँड फर्म अँड वॉर्निंग द्यायचं, तर घ्या नाहीतर तुमची नोकरी गेली. असं म्हणतात सगळेजण मुकाट्याने ठिकाणावर येतील आणि आपापले पैसे भरतील. कारण असं की कुठलाही सरकारी अगदी खालच्यातल्या खालच्या माणसाला जो लागलेला आहे आज त्याला 30,000पेक्षा कमी पगार नसतो. त्यामुळे ते 1,500 रुपयाकरता कोणी ते 30,000 रुपये काही एवढे घालवणार नाही. आता हे झालं. आणखीन एक बरं का, त्यांनी काही 65 वर्ष वयाच्यापेक्षा जास्त झालं म्हणून काही जणांना दबात केलं आहे. ती फार वाईट गोष्ट हो. अहो एखादी बाई जर ती काय 65 वर्षापर्यंत माझी बहीण होतीस आणि आता लाडकी बहीण नाही राहिलीस, तर ह्याला काय अर्थ आहे? इनफॅक्ट 65च्या पुढे त्या बायकांना पैशाची जरा जास्त गरज असते, कारण की त्या कामं करू शकत नाहीत आणि त्या आपल्या मुलावर किंवा नवऱ्यावर किंवा सुनेवर कोणाला तरी अवलंबून असतात. जर तिच्याकडे जर स्वतःचे जर असे 1,500 रुपये असतील तर ते तिला नक्कीच उपयोगी पडतील. म्हणजे त्याच्यातनं ती कदाचित म्हणजे स्वतःला सणाच्या दिवशी एखादी साडी घेऊ शकेल की आपल्या नातवंडांना मेलडी खाव और खुद जान जाव असं करताना काही चॉकलेट बिस्किट देऊ शकेल. परंतु ते करण्यासाठी तिचे स्वतःचे पैसे पाहिजेत आणि हे 1,500 रुपये त्याच्यात नक्की कामी येऊ शकतील. त्यामुळे मला असं वाटतं की बाकीच्यांचे तुम्ही वसूल कराच कट करा, परंतु ती केवळ बाई 65 वर्षाची झाली म्हणून तिला डिस्क्वालिफाय करणं ही फार वाईट गोष्ट आहे. असो, आणखीन एक बरं का, एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाही, ते काय पुरुष मंडळी आणि लाडकी बहीणमध्ये 3 पैसा लाटला. आता त्यांना काय शिक्षा करावी हो, मला खरंच काही सुधरत नाही आहे. मंडळी ते तुम्ही वाचताय, तुम्हाला जर कोणाला जर सुचत असेल ना की यांना काय शिक्षा करावे तर ते जरूर कळवा. म्हणजे माझ्या या यूट्यूबच्यामध्ये कॉमेंट्स सेक्शन नेहमी ओपन असतो, त्याच्यात तुमच्या कॉमेंट्स येऊ द्यात, कळू द्यात की हे जे लबाड पुरुष आहेत की मी लाडकी बहीण योजनेचा ज्यांनी फायदा घेतला आहे त्यांना काय करायचं. असो, एनिवे हा मी माझे विचार मांडले. मी माझ्या व्हिडिओतून मला जे स्वतःला जे मनापासून वाटतात तेच विचार मांडत असतो. सगळे माझे बहुतेक अराजकीय असू शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला आवडला तर तुम्ही त्याला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा इतरांना. आणि माझं चॅनल नसेल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. एवढं बोलून मी इथंच थांबतो. धन्यवाद.